सर्व वारकरी बंधू आणि भगिनींना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। जय हरी विठ्ठल। संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखी सोहळ्याचे आळंदीहून होणारे प्रस्थान हा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा, भावुक आणि शिस्तबद्ध उत्सव आहे। आषाढी वारीसाठी दरवर्षी ज्येष्ठ वद्य अष्टमीला हा भव्य सोहळा आळंदीच्या संजीवन समाधी मंदिरात पार पडतो। प्रस्थान सोहळ्याचा मुख्य क्रम: पहाटेची महापूजा आणि आरती। पहाटे 4 ते 6 दिवसाची सुरुवात माऊलींच्या संजीवन समाधीच्या पवित्र महापूजेने होते। यानंतर परंपरेनुसार देवस्थानचे मानकरी सेवेकरी यांच्या उपस्थितीत विधिवत आरती आणि प्रार्थना केली जाते। माऊलींच्या पादुका पालखीत विराजमान दुपारी 4च्या सुमारास मुख्य सोहळा दुपारी सुरू होतो। समाधी मंदिरातील माऊलींच्या मुख्य चल पादुका अत्यंत आदराने आणि जयघोषात गाभाऱ्यातून बाहेर आणल्या जातात। त्यानंतर त्या फुलांनी आणि दागिन्यांनी सजवलेल्या सुंदर पालखीत विराजमान केल्या जातात। देऊळवाड्यात प्रदक्षिणा संध्याकाळी पादुका पालखीत ठेवल्यानंतर पालखी संपूर्ण देऊळवाड्यात मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालते। यावेळी मंदिर परिसर ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने आणि हजारो वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या आवाजाने दुमदुमून जातो। आजोळ घराकडे कूच रात्री मंदिर परिसरातून बाहेर पडून पालखी आळंदीतील पहिल्या मुक्कामासाठी सहसा माऊलींचे आजोळ घर किंवा इनामदार वाडा मार्गस्थ होते। येथूनच पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या पायी वारीची अधिकृत सुरुवात होते। सोहळ्याची मुख्य वैशिष्ट्ये: परंपरा आणि शिस्त। कोणत्या दिंडीने कुठे उभे राहायचे, कोणाचे स्थान कुठे असेल याचे शेकडो वर्षांचे नियम आजही काटेकोरपणे पाळले जातात। माऊलींचे अश्व। सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेले अंकलीकरांचे माऊलींचे अश्व घोडे याच दिवशी दिंडीत सामील होतात। अथांग जनसागर। संपूर्ण आळंदी नगरी माऊलीमय होते। लाखो वारकरी डोळ्यात पंढरीची आस घेऊन या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होतात। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली 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 माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजयोग चॅनलला आजच सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा।